नमस्कार. आज आहे गुरुपुष्यामृत योग. तर आज मी दिवसभर काय काय केलं तर चला आपण पाहूयात. तर सकाळी लवकर उठून मी फुलांचे हार वगैरे बनवले. हे बघा, अशा कळ्या भेटतात फुल मार्केटला, आणून त्याचे गजरेसुद्धा आपण घरी बनवू शकतो. मला घरीच हार करायला आवडतं आणि मी बघा किती छान हार झालेला आहे. आणि देवपूजा माझी सकाळी अशी झालेली आहे. त्याच्यानंतर मी गॅसची शेगडीची पूजा करून घेतली. मुलांना नाश्ता वगैरे बनवायचा असतो त्यामुळे, आणि आपण अन्नपूर्णा देवीचे सुद्धा आभार मानायचे असतात. आणि दरवाजात अशी रांगोळी काढलेली आहे. हळदीचं उंबरठ्यावर लेपन केलेलं आहे. आणि आता मुलं वगैरे गेल्यावरती कॉलेजला मी इथं पूजाविधी करत आहे. कुंकुमार्चनची तयारी अशी करून घेतलेली आहे. पाटावरतीच रांगोळी काढलेली आहे. तुपाचा तेलाचे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. इथं देवीसाठी आसन तयार करून घेतलेलं आहे. आणि अशी बघा माझी सकाळीच पूजा झालेली होती. आता मी इथं आचमन करून घेत आहे. तर आचमन केलेलं आहे. परत संकल्पसुद्धा करून घेत आहे. असं फूल, अक्षदा वगैरे, हळदी कुंकू असं उजव्या हातावरती घेऊन मी संकल्प केलेला आहे. जो पण पूजाविधी करत आहे तो पूर्ण होऊ दे माझा, असा संकल्प केलेला आहे. आणि कुंकुमार्चन आता मी करणार आहे. स्वच्छ हात धुवून घ्यायचा आहे. आणि आता आपण प्रथम गणपतीचं पूजन करायचं आहे. तर गणपतीला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, असा तुम्ही मंत्र म्हणू शकताय. तसंच तुम्ही गणपती स्तोत्र पण म्हणू शकता. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्षे, चौथे गजवक्र ते, पाचवे लंबोदर, सहावे विकर्णनाम ते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे गजानन. देवे नामे अशी 12, तिन्ही संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धते. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पौत्रार्थ्याला मिळे पौत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्रे, श्रीधराने मराठीत पठणे अनुवादले. असं गणपती स्तोत्र म्हणून तुम्ही 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावर अक्षदा घालून हळदी कुंकू वाहून गणपतीला स्थापन करायचं आहे. गणपतीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. आणि वस्त्रमाळसुद्धा कापसाची अर्पण करायचे आहेत. दुर्वा फूल, तसंच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी. आता आपण बाळकृष्णाचं म्हणजे विष्णूच्या वरती अभिषेक करायचा आहे. जेथे पती असतो तिथेच पत्नी असते. म्हणजेच माता लक्ष्मी जिथे विष्णू वास करतात तिथेच माता लक्ष्मी स्थिर राहते. माता लक्ष्मी ही चंचल आहे. त्याच्यामुळे आपण माता लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेत गणपतीप्रमाणेच विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. मी तर प्रथम पाण्याने, मग पंचामृताने आणि मग पाण्याने असा अभिषेक केलेला आहे. मी इथं गायत्री, विष्णू गायत्री मंत्र म्हटलेला आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आता विड्याची 2 जोड पानं घेतलेली आहेत. त्याच्यावरती अक्षदा ठेवलेले आहेत. हळदी कुंकू वाहून बाळकृष्णाला विराजमान केलेला आहे. आणि त्याच्यावरती बाळकृष्णाला आपण आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तुळशी व्हायच्या आहेत. बाळकृष्णाला अतिशय प्रिय अशा विष्णूला तुळशी प्रिय आहेत, त्या व्हायच्या आहेत. आणि पिवळं फूलसुद्धा व्हायचं आहे. आता आपण माता लक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे.
तर तुम्ही इथं माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. माता लक्ष्मीचं श्री महालक्ष्मी गायत्री मंत्र पठण करायचं. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणायचं आहे. नाहीतर ओम महालक्ष्मी देव्ये नमः, ओम महालक्ष्मी देव्ये नमः असा अभिषेक करायचा आहे. पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने आणि मूर्ती स्वच्छ करून घ्यायची. तांदळाच्या राशीवर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. आता विड्याची 2 पानं, जोड पानं ठेवायची आहेत. आता त्याच्यावरती अशी तामण ठेवायचं आहे. तामणाला मी हळदी कुंकू 8 बाजूला लावून घेतलेले आहे आणि मातामध्ये हळदी कुंकू वाहत आहे आणि त्याच्यावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवत आहे. आता आपण महालक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. महालक्ष्मी देव्ये नमः, महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. आता मी गुलाब, अत्तर असं माता लक्ष्मीला फुलामध्ये घेऊन लावत आहे. मी फुलावरतीच अत्तर लावून घेतलेला आहे. अत्तर अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला, त्याच्यामुळे आपण लावून घ्यायचं आहे. आणि इथं लाल फुलं वाहिलेली आहेत. इथं मी आता कुंकुमार्चनाला सुरुवात करत आहे. श्री सूक्त 16 वेळा म्हणायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. तसंच लक्ष्मी नमन अष्टक हे 16 वेळा म्हणायचं आहे. आणि व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा 3 वेळा पठण करायचं आहे. आता तुम्ही जर पहिल्यांदाच लक्ष्मीवरती कुंकुमार्चन करत असाल तर तुम्ही फक्त महालक्ष्मी देव्ये नमः, महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचा सुद्धा जप केला 108 वेळा तरी चालेल. आता माझे इथं श्री सूक्त 16 वेळा, नमनाष्टक 16 वेळा, तसंच 108 वेळा गायत्री मंत्र म्हणून झालेला आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र इथं ओटी ठेवलेली आहे. आणि मी 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलेलं आहे. आज मी चांदीचं जास्वंदाचं फूलसुद्धा देवीला अर्पण केलेलं आहे. इथे माझं कुंकुमार्चन विधी पूर्ण झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते तुम्ही तुळशी मातेला न घालता इतर झाडांना घालू शकता. आणि असं बघा माझं कुंकुमार्चन झालेलं आहे. हे माता लक्ष्मी, माझ्या हातून तुझी अशीच पूजा घडू दे. मुलाबाळांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे, दान धर्माची बुद्धी दे, तुझी पूजा करून घे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे, दुभत्याची लैलाट होऊ दे, गाई गोटा भरून जाऊ दे, भरली घागर घरात राहू दे, तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे. तुझे बोल मी मानावे, माझे बोल तू ऐकावे, हीच माझी प्रार्थना करावी. आणि या देवी सर्वभूतेषु मा कृपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. महालक्ष्मी माता की जय.